आणि राखी सावंत बोलायला लागली की आणि डिग्निटी ऑफ लेबर नावाचा काही प्रकार असतो. दीपालीचे फीचर्स एवढे खास नाहीयेत. भाऊचा धक्का एपिसोड 5 आणि आज रितेश भाऊंनी उतरवलाय प्रत्येकाचा माज. विशाल कोटियन खरं तर मला एक शातीर प्लेअर वाटत होता, पण तो हे सगळं जे बोललाय ना की दीपालीचे फीचर्स एवढे खास नाहीयेत आणि युरोपमध्ये तर प्रत्येक सेल्स गर्ल अशी दिसते. अरे काय म्हणजे किती किती शॅलो थिंकिंग आहे तुमचं. एकीकडे म्हणायचं की मी अगदी झिरो पासून स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलोय, मग कुठे गेली मॅच्युरिटी? आणि डिग्निटी ऑफ लेबर नावाचा काही प्रकार असतो की प्रत्येक प्रोफेशनला रिस्पेक्ट द्या, कुठलंही प्रोफेशन कमी किंवा जास्ती नसतं. आणि समोरच्याचं दिसणं काढण्याच्या आधी मला असं वाटायला लागलंय आता की हा माणूस आपण स्वतः कसे दिसतो असं त्याच्या डोक्यात त्याला वाटतंय. मला एवढंच म्हणायचंय की आधी स्वतःकडे पहा एकदा आणि मग दुसऱ्याला बोला. रुचिता जामदार बद्दल तर जितकं कमी बोलू तितकं चांगलं, कारण की तिने पहिल्या आठवड्यापासून इतका धिंगाणा घातलाय, इतका कांगावा केलाय की आता ते नको जीव झाले, असह्य झालंय सगळ्यांना. आणि ह्यालाच बैलबुद्धी म्हणतात. तिने अख्खं घर शिंगावर घेतलंय आणि त्यामुळे आज वैतागून रितेश भाऊंनी तिला भाऊच्या धक्क्यावर असा धक्का देऊन बाहेर काढलंय की मला वाटतंय की हीच तिच्यासाठी एक योग्य ट्रीटमेंट आहे. आता आली तर तिची अक्कल कदाचित ठिकाणावर येईल. काटा टीमचं विशेष कौतुक झालं या आठवड्यात. राकेशनी ह्या वीकमध्ये गेम पालटलाय. तन्वी आणि दीपालीचाही गेम स्ट्रॉंग होत चाललाय. आणि ऍक्च्युली भाऊच्या धक्क्यावर काय होतं माहितीये का, एक आरसा दाखवला जातो कंटेस्टंट्सला की अख्ख्या आठवड्यात तुमचा गेम कसा दिसतोय, ऑडियन्सला तुमच्याबद्दल काय वाटतंय. रितेश भाऊ त्यांना गाईड करतात. पण स्मार्ट प्लेअर तो असतो जो ते ऐकून आपला गेम सुधारतो, जसा तन्वीने केलं, जसं अनुश्रीनी ह्या आठवड्यात थोडाफार तिचा गेम मध्ये बदल केला. तर भाऊचा धक्का हे लाईटली घेणारी जी लोक आहेत ना, त्यांचा गेम कधीही सुधारणार. ह्या आठवड्यात तर मज्जाच आली, कारण की राखी घरात आली आहे, राखी सावंत, आणि तिने तर अख्खा घरातलं वातावरण हादरून सोडलंय. आणि राखी सावंत बोलायला लागली की बीप बीप बीप. त्यामुळे आता बघू या आठवड्यात अजून काय काय होतंय. फायनली काटा टीम आता थ्रेट देईल टोळीला आणि खेळाला अजून रंगत येईल. या आठवड्यात आय थिंक हे होते मेन हायलाइट्स. पुन्हा लवकरच भेटू. बिग बॉस 6 माझ्याबरोबर पहा.